व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. तर खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील याची लक्ष द्या आपण. जर निश्चित आपल्याला कोणता समर्थ करणारा कोणताही प्रेक्षक वर्ग आढळला तर आपल्याला 2 धाब्यांची पेनल्टी दिली जाईल. स्पर्धा खूप मोठी आहे, कडक स्पर्धा तुम्ही पाहतात, कडक नियम तुम्ही पाहतात आणि आता मात्र मेगा पाण्याचा सामना सुरू होतोय. जेव्हा सामना सुरू होतो तेव्हा या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती करडगावचा गोडाबाज आशिष म्हात्रे यांना. थँक्यू. याच्यासाठी केला होता अट्टा क्षण गोडबाबा, मात्र तो क्षण येतोय. शेवटचे मुवमेंट आलाय. मेगा पाण्याचा सामना असेल शिरवली बनाम मांगरोळ. तर शिरवली संघ ऑन द टॉप अँड चॉईस टू द बॉल फर्स्ट. प्रथम शिरवली संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तर आमंत्रित केलं यावेळेस मांगरोळ संघाला. बघू शकाल फलंदाजीसाठी तर मांगरोळ संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील आणि सुनील पाटील हे दोन्ही बंधुराज बघू शकाल सलामीसाठी हे मांगरोळ संघाच्या माध्यमातून. तर सचिन पाटील नेवालीवरून मांगरोळ संघासाठी शुभेच्छा येतात सचिन पाटील कडनं. या वेळेस बघा स्टाईलला केलाय सीमा पलीकडे हा चौकार. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वर्ग इंगले सर हे सुद्धा आलेत. यांचं सुद्धा या मंचावरती मी सहर्ष स्वागत करतो. या आपण आणि मंचावरती येऊन विराजमान व्हा. या वेळेस पुन्हा एकदा अप्रतिम ड्राईव्ह कव्हर आणि कव्हरच्या मधोमध बघू शकाल. यावेळेस मात्र अजितने सुरक्षित दाखवलं. तोपर्यंत 2 धाबा नक्कीच कंप्लीट केले सचिन पाटील ना. या 2 धाब्याच्या मदतीने धावता धावतावरती 6 धाबा. बघा शेवटचा क्षण आलाय. मेगा पाटीलचा सामना असेल. मात्र या स्पर्धेमध्ये यावेळेस अजून एक मोठा फटका. व्हेरी गुड शॉट. इनसाइड आउटचा बाजार घेतलाय. चेंडू लोंगोपला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा दमदार चौकार. आपण पाहतोय आमचे सन्माननीय आतिश पाटील साहेबांचा शुभ आगमन होतं आमच्या व्यासपीठावरती. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत. यस आशिष. थँक्यू सो मच सोनू. बघा अप्रतिम फलंदाजी दाखवली आहे सचिन पाटील ना. अप्रतिम चेंडूपैकी पडल्यानंतर टेकअप होतोय. तर मांगरोळ संघासाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल सन्माननीय जगन पाटील यांच्याकडनं. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम फटका. फ्लिक ऑन द स्टिक. सीमा पलीकडे ब्रँडेड फटका. सॉरी चौकार. आपला पण टायमिंग बघू शकाल सचिनच्या माध्यमातून फक्त आणि फक्त क्लिक केला. टायमिंगच्या आधारे चेंडूला बलवलं. मात्र कोणताही प्रोटेक्शन नव्हतं त्या ठिकाणी. मात्र चेंडू सीमा पलीकडे झालाय. धावसंख्या बघू शकाल डबल कव्हरती 14 धाबा. तर बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल आमच्या मान्यवर सन्माननीय जगन पाटील साहेबांकडनं. चेंडू होता पण तो दिशा दिली. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानाचं वैशिष्ट्य. एकदा जर चेंडू गॅपमध्ये गेला तर चेंडू सीमा पलीकडे होणार. अप्रतिम फटका. सीमा पार. 4 धाबा. थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण पाहतोय लगातार 3 षटकारांसाठी आमचे लाडके नगरसेवक सचिन दादा पाटील यांच्याकडनं तब्बल
3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. त्याच्यानंतर आपण पाहतो विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी आतिश पाटील साहेबांकडनं सुद्धा 1200 रुपये. त्याच्यानंतर किशोर शेठ सोरकर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज. बघा पूर्णपणे एटीएम खुला केला जातो. आपण पाहतोय मान्यवरांच्या माध्यमातून पैसा आणि पैसा तुम्हाला पाहायला मिळतोय. यस आशिष, थँक्यू सो मच. बघा संध्याकाळच्या वातावरणामध्ये मेगा पाण्याचा सामना आहे आणि मेगा पाण्याच्या सामन्यासाठी आमच्या मान्यवरांचे एटीएम खुलं होते मंचावरती. तर या मान्यवरांचं सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. स्पर्धा खूप मोठी होती. या स्पर्धेमध्ये बघा तब्बल 16 संघाने प्रवेश घेतला. मात्र आतापर्यंत तब्बल 14 संघांचा काशा गुंडाळलाय. यावेळेस बघा 2 संघ पुढे आले आहेत. मात्र बघू शकाल शिरिवली आणि मांगरोल या 2 संघाचे स्वप्न साकार होतील. इथं मात्र हे दोन्ही संघ आपल्या घरी ट्रॉफी घेऊन जातील. तर बघा गोलंदाजी मार्कवरती रेवनाथ वाहिले मागच्या सामन्याचा हिरो. यावेळेस पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रो दिलाय. गोलंदाज रेवनाथ वाहिलेला गोलंदाज बाद. सुनील बॅक टू पॅव्हिलियन. डीजे संघासाठी सुवर्ण संधी असेल. बॅक टू बॅक 3 षटकांसाठी मान्यवर सन्माननीय जगन पाटील साहेबांकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याच्यानंतर विकेट हॅट्रिक साठी आमचे मान्यवर सन्माननीय आतिश पाटील साहेबांकडनं तब्बल 1200 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याच्यानंतर आमचे मान्यवर सन्माननीय किशोर सोरकर साहेबांकडनं तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस विकेट केलाय, क्षेत्ररक्षक आलाय बरेच चेंडूवरती. या तो चुकी दाखवली, बरेचने चुकी दाखवली. चुकी भरपूर महाग पडू शकेल. बघा पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. मॅचेस मात्र चुकी दाखवली आहे. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. आता ही चुकी भरपूर महाग पडू शकेल या शिरवली संघाला. या मेगा पाण्याच्या सामन्यामध्ये सचिन सारखा एक विस्फोटक फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे बघू शकाल किती महागडं ठरू शकेल या शिरवली संघाला. तर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा विचित करण्याचा प्रयत्न केला. गुडघ्याच्या आधारावरती फटका खेळण्याचा प्रयत्न केला सचिन पाटीलला. त्यावेळेस मात्र बीट झालाय. अप्रतिम गोलंदाजी बघू शकाल रेवनाथ वाहिले. मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक फेकलं आणि षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केलं होतं रेवनाथ वाहिलेनं. सामन्याचा हिरो ठरला होता. या स्पर्धेतील दुसरी मेडन षटक फेकणारा गोलंदाज बघू शकाल रेवनाथ वाहिले. एमर्सनकडनं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका कन्वर्ट केलाय राकेश पाटीलच्या बॅट बद्दल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षक दाखवला. फेकी तेवढी सुरेख दाखवली. फक्त आणि फक्त सिंगल असेल. सिंगलनं मात्र स्ट्राईक कन्वर्ट केली आहे सचिन पाटीलकडे. तर सिंगलच्या मदतीने 22 लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा 1 गडी बादाची धावसंख्या बघू शकाल या मांगरोल संघाची. दुसरं षटक मार्गस्थ असताना रेवनाथ वाहिलेचं दिवस खेळण्याचा प्रयत्न विनाशकारी विपरीत बुद्धी. बघा भरपूर लेझी क्रिकेट बघू शकाल शिरवली संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा संधी उपयुक्त केली होती गोलंदाज रेवनाथनं. मात्र या संधीचं सोडं करता आलं नाहीये. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये जेल सोडला यावेळेस रेवनाथ वाहिलेनं. जो फलंदाज एका बाजूने सामना जिंकू शकेल त्या फलंदाजाची झेल 2 वेळा ड्रॉप केल्या मैदानावरती मी म्हणेन नक्कीच भरपूर महाग पडू शकेल शिरवली संघाला. तर विचार केला ताकद आहे, क्षमता आहे, गुणवत्ता आहे सचिन पाटीलकडे. मात्र येणाऱ्या क्षणामध्ये भरपूर महाग पडू शकेल. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फक्त आणि फक्त सिंगल असेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण परीक्षा माध्यमातून दाखवला. धावसंख्या बघू शकाल 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 लॉस ऑफ 1 विकेट. डीजे
केल्या, एक फलंदाजाला बाद केलं. कमबॅक काय असतं आणि कमबॅक कसं करायचं असतं पूर्णपणे पहिल्या सामन्यापासून दाखवून दिले शिरवली संघानं. कारण पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेतील हायेस्ट टोटल उभी केली होती मल्लगड वाडी संघानं. तब्बल 70 धावा धापलकावरती ठोकल्या होत्या. 71 धाब्याची गरज असताना परेश गायकरने केलेली जी बॅटिंग तब्बल 4 षटकार आणि 4 चौकार दाखवले. एका बाजूला सामना झुकवला, अप्रतिम फलंदाजी. त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये बघू शकाल अजित पाटीलला काय कामगिरी केली आहे, अष्टपैलू कामगिरी दाखवली. त्याच्यानंतर बघू शकाल तिसऱ्या सामन्यामध्ये रेवनाथ वायलेने तब्बल मेडन षटक फेकलं आणि सामना आपल्या बाजूने झुकवला. या सामन्यामध्ये सुद्धा इकॉनॉमिकल गोलंदाजी दाखवली यावेळेस रेवनाथ वायलेनं. मेगा फायनलचा सामना आहे, फर्स्ट प्राइज. तर चॅम्पियन कोण ठरेल या स्पर्धेतील? यावेळेस मोठा फटका. मी म्हटलं होतं त्या फलंदाजाचा झेल जमिनीला दान केलाय, त्या फलंदाजाला जीवदान दिलाय, त्याचा बल्ला यावेळेस बोललाय थोडी सीमा पलीकडे. युसिक दादाबा मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. करण्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट, भरपूर अनिश्चिततांनी भरलेला क्रिकेट बघू शकाल. ज्या फलंदाजाच्या 2 झेल ड्रॉप केले मैदानावरती, मात्र त्या फलंदाजाच्या बॅट बद्दल हा दमदार षटकार येतो आहे. बॅटची कडा घेतली आहे, शॉर्ट पॅन्ट लेगला अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलं. एका ऍक्शन चेंडूला उचलला फेकलाय, तोपर्यंत सिंगल कन्वर्ट केली आहे. तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती 32 धावा. 32 धावा दाबलकावरती अप्रतिम फलंदाजी दाखवले यावेळेस बघू शकाल मांगरूळ संघानं. मात्र यावेळेस राकेश बरोबर शांती आहे मैदानाच्या आतमध्ये. राकेशच्या बॅटबद्दल फक्त 1 धाव आली आहे. राकेश गोलंदाजी मार्क वरती तिसऱ्या स्पेल मध्ये भरोसा दाखवलाय संघाकडे समाधान पाटील वरती. पुन्हा एकदा पेंडल स्वीप करण्याचा प्रयत्न, पंचांकडे कटाक्ष टाकला जातोय. अपील मध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त बघू शकाल. बघा जोरदार अपील केली होती, मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये बघू शकाल आजच्या पूर्ण दिवसामध्ये मनीष कोलेकर यांनी खूप मोठं मोलाचं योगदान दिले स्पर्धेसाठी. त्याच्यानंतर माझे साथी समालोचक सोनू बांगर असतील, डीजे मास्टर असतील, त्याच्यानंतर बघा DCW चे अपडेटर असतील, त्याच्यानंतर कॅमेरामॅन असतील. बघा यावेळेस पुन्हा एकदा निर्दोष चेंडू फेकलाय, बॅक टू बॅक दुसरा निर्दोष चेंडू आलाय समाधान पाटीलच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस मोठा फटका कन्वर्ट केलाय, लोक दिले चेंडूला अंपायर सिग्नल, व्हेरी सुपर स्टॉक, बॉल गॉन, 6 रन. बघा षटकाराने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या धापलकावरती 38 धावा. प्रेशर असेल गोलंदाजावरती, बॅटची कडा घेतली आहे, चेंडू शॉर्ट पॅन्ट लेगला. उल्हास मडबे आले चेंडूवरती, चेंडूला उचलून फेक करतील तोपर्यंत एकदम नक्कीच कंप्लीट केली राकेश पाटील ना. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या धापलकावरती बघू शकाल 39, 39 धावा. 3 षटकांचा बाद विकेट संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धापलकावरती 39. इथं विचार जर केला प्रत्येक षटकामागे 13.00 ची सरासरी गाठली आहे. विमानाने मांगरूळ संघाला अप्रतिम फलंदाजी दाखवले. तर उर्वरित शेवटचं षटक शिल्लक आहे, नेटवर्कचं षटक, अनामरीचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठवावे लागतील या मांगरूळ संघाला. कारण विचार जर केला तेवढ्याच ताकदीचा संघ आहे शिरवली संघ, कारण त्यानं पहिल्या सामन्यामध्ये 71 धावा चेस केल्या. तो संघ बघू शकाल या मेगा फायनल मध्ये. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती या शिरवली संघाचा स्टार खेळाडू बघू शकाल अजित पाटील आलाय. एमर्सन यांकडनं वैयक्तिक पहिलं जागी 4थं आणि शेवटचं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. लॉगरचं षटक, नेटवर्कचं षटक. ट्रॅकरवरती बघू शकाल राकेश पाडेल, तर नॉस्ट्रॅकरवरती सचिन पाडेल. तर पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज एमर्सन यांकडनं. गेम ऑन, लेट्स प्ले.
यावेळेस पहिला चेंडूला सुरेख फटका. क्रिकेटचा मात्र सौंदर्य, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा दाखवला राकेश पाटीलला. चेंडू परार सीमा पलीकडे चौकार. डीजे मास्टर अप्रतिम संगीत बघू शकाल डीजे मास्टरांकडनं सादर केलं जाते या मेगा पाड्याच्या सामन्यामध्ये. प्रेक्षकांचा लयलूट बघू शकाल या स्पर्धेसाठी. तर पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. सामना अतिशय महत्वाचा आहे. मेगा पाड्याचा सामना शिरिवली बनाम मांगरोल. यावेळेस बघा गुडघेच्या आधारावरती केलेला प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र दिशा भटकलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप. आयसीसीचा नियम क्रमांक 22 वा लागू पडला आहे चेंडूवरती. पंच विजय गायकर यांचे दोन्ही या धाब्यामध्ये समांतर बघू शकाल. अतिरिक्त चेंडू फेकलाय गोलंदाज. यावेळेस पुलर लेनचा चेंडू, चुकीचा चेंडू फेकलाय. चुकीच्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतो आहे चेंडू. चेंडूची लॉंग ऑन सीमा पलीकडे. 1 बॉल ओव्हर द पॅन. 4 धाबा. मान्यवर सन्माननीय कैलास पाटील मांगरुल गावचे पुढे असतील तर या पण मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. तर बघा यावेळेस चुकीचा चेंडू फेकला. फुलर लेनचा चेंडू वाईडिश लॉंगॉनला सचिन रमेश तेंडुलकर स्टाईलनं खेळून काढलाय. तर 4 धाबा एक पडल्या. या 4 धाब्याच्या मदतीने धावसंख्या दाबलकावरती 48-48. तर बघा पूर्णपणे प्रेशर असेल शिरिवली संघावरती. मेगा पाड्यांचा सामना आहे. या मेगा पाड्यांचा प्रेशर यावेळेस बॅटची गाडा घेतली आहे. एस्टरक्षकाने चुकी दाखवली तोपर्यंत नक्कीच सिंगल कंप्लीट केली जाते. सचिन कडनं एक छोटी धाव घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 49. तसेच आमचे मान्यवर बोंडवली गावचे योगेश पाटील सन्माननीय योगेश पाटील साहेबांना मी विनंती करतोय की या पण आमच्या मंचावरती आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. बघा बघा मान्यवर सन्माननीय सरपंच चषकाचे आयोजक सन्माननीय योगेश पाटील साहेबांना मी विनंती करतोय की या आपण मंचावरती आपण समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचे आहे. आमच्या आयोजकांकडून आपल्याला आमंत्रित केलं जाते. दरम्यान बघू शकाल मैदानावरती अजित पाटील मात्र थोडासा त्याला शिरिवली संघ खेळाडू फिट नसेल तर यायचं मैदानाच्या बाहेर 12 मॅन बोलवायचं मैदानाच्या आतमध्ये. बघा शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे. चांगली कामगिरी दाखवली आतापर्यंत. विचार केला राकेश पाटील आणि सचिन पाटीलला तपर या षटकामध्ये 10 धावा एक पडल्या. येणारे चेंडू शिल्लक आहे. येणाऱ्या चेंडूवरती जास्तीत जास्त मोठे फटके मारणे गरजेचे असेल. या मांगरूळ संघासाठी विचार केला. अप्रतिम फलंदाजी दाखवली मांगरूळ संघाला. त्या सचिनच्या 2 जेल ड्रॉप केल्या मैदानावरती. त्या सचिनला बघू शकाल जीवदान दिलंय. आता घायल शेर कोणत्या प्रकारे फलंदाजी करू शकेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. एमर्सन एनकडनं अजित पाटील स्ट्रायकरवरती सचिन पाटील. यावेळेस सुरेख चेंडू फेकलाय. गुडलाईन स्पॉटचा वापर बघू शकाल. अजित पाटीलच्या माध्यमातून चेंडू पडल्यानंतर थोडंसं टेकअप झालाय. इथे मात्र फलंदाजाला चकमा दिलाय. गोलंदाज अजित पाटीलला अप्रतिम गोलंदाजी दाखवली आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस भागाची शिकार फलंदाज बाद सचिन पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. शिव जयंती आल्यावर शिव जयंती आल्यावर भगवान आल्यासारखं वाटतंय. शिव जयंती
अप्रतिम संगीत मी पुन्हा एकदा डीजे मास्टरांची प्रशंसा करतोय. अप्रतिम संगीत शेवटच्या मुवमेंटला शेवटचा चेंडू असेल अजित पाडेल, सेकंड वरती राकेश पाडेल. लेनचा चेंडू होता साईडला डीप मिड विकेट मध्ये चेंडू आलाय. परीश होता चेंडू वरती तोपर्यंत नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या. या 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. येणाऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये गरज असेल 52 धावेची. मात्र या 52 धावा डिफेन्स करू शकेल का मांगुर संघ? या 52 धावा चेस करेल शिरेवली संघ. कोण असेल स्पर्धेतील चॅम्पियन, कोण असेल स्पर्धेतील रनर अप संघ, हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. येणाऱ्या 4 षटकानंतर आपल्याला माहिती पडेल की कोण असेल या संघाचा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. तर उत्तरार्धामध्ये जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा ऐकूया मायक्रोफोन वरती एक पालेगावचा गोड आवाज सोनू बांगरेला. डीजे आता अरबी समुद्रात सुरा शिवबागराची जय भवानी जय शिवाजी जय भवानी हो जय भवानी जय शिवाजी जय भवानी हो. आता अरबी समुद्रात सुरा शिवबागराची सो मच सर. या ठिकाणी मात्र आजच्या दिवसामध्ये ज्यांना खूप चांगलं समालोचन केले आमचे सोबतचे मित्र या ठिकाणी मात्र आशिष म्हात्रे यांचं या ठिकाणी मात्र स्वागत केलं जाईल. बघा तरी आपण आशिष म्हात्रे व स्टेजच्या वर यायचं आपण. तर सचिन दादा पाटील विनंती केली आपण आपले शुभ असते ऍज अ कॉमेंटेटर आपण पाहतोय आशिष म्हात्रे यांचा हेतूचे सन्मान करायचा ज्यांना खूप चांगला समालोचन आजच्या दिवसामध्ये ऐकूला त्या आशिष म्हात्रेचा या ठिकाणी मात्र सचिन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हेतूचे सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. आजच्या दिवसामध्ये त्यांना आम्हाला बरीच साथ दिली त्या आशिष म्हात्रेचा पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करेल. तर पुन्हा एकदा नाव बाकी तुम्ही पाहतात सामना मैदानावरती नंतर मेगा पाण्याचा सामना प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिला. तर इथे मात्र धावसंख्या उभारली गेली तुम्ही पाहतात भांगरू संघाच्या माध्यमातून फलकावरती टोटल लाभली गेली आहे 51 धावा. तर 52 धाब्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये आहे शिरवली संघ तुम्ही पाहतात. बिग पार्ट मॅच असेल आपण पाहतोय सेमी फायनलचा सामना जिंकला तर आपण पाहता शिरवली संघ थेट मेगा फायनलमध्ये प्रवेश केला आणि आता मात्र सेकंड सत्र पहिलं सत्र समाप्त झालं आणि सेकंड सत्राला सुरुवात होते. पहिला चेंडू गेम ऑन होते आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज असेल पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहतात चेतन पाटीलचा वापर केला जातो. सामना इथे सुरू होतोय 4 षटकाचा सामना. लेट्स प्ले पहिला चेंडू गेम ऑन. पहिला चेंडू रेवण्यासाठी इथे माझा फटका चांगला तुम्ही पाहतात ऑन ड्राईव्हचा फटका. एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल 2 धावा इथे मात्र जित्याच्या वेगाने कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय धावाचा श्रीगणेश केला जातोय. धावा एकवटल्या जाते आपण पाहतोय 2 धावा. सामना जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष असेल 13.00 ची सरासरी काढायची आहे प्रति षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी शिरवली संघाला. तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करेल आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय रेवणाच्या बॅटमध्ये सगळा फटका येतोय थोडासा शासन करत होता मात्र या ठिकाणी लेफ्ट फॅक्टर कुठेतरी ऑन असेल चेंडू सीमा पार
पहिला संघर्षमय चौकार येतोय रेवनाथ बायलेच्या बॅटमधनं. थँक्यू सो मच डीजे. तुम्ही पाहतात कोण ठरेल या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आणि कोण ठरेल या स्पर्धेतील रनरअप संघ, कोण ठरेल प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि कोण ठरेल दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. हा चेंडू आपल्या फटका क्लासिक टायमेंट व्हॉट अ लवली शॉट. अप्रतिम डोळ्यांचा पार न पेरणारा फटका येतोय रेवनाथ बायलेच्या बॅटमधला. सेकंड चौकार, दुसऱ्या क्रमांकाचा चौकार. थँक्यू सो मच डीजे. कालचा दिवस ज्यानं गाजवला तो मांगरूळ संघ एका बाजूला, तर आजचा दिवस ज्यानं गाजवला तो शिरवली संघ. टीट पाट टॅट जशा आता उत्तर दिलं जात आहे, ज्या प्रकारे फलंदाजी केली होती सुरुवातीला आपण पाहतो सचिननं धावांचा वेग वाढवला होता, त्याच प्रकारची सुरुवात सेकंड सत्रामध्ये करत असताना आपण पाहतोय फलंदाज रेवनाथ बायले. बॅक टू बॅक दुसरा चौकार लगावला जातोय. चेतन पाटीलच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातोय ओव्हर द विकेट. हा चेंडू फुलटा चेंडू होता. इथे मात्र आपण पाहतो संधीचं सोनं करत नाहीये, दांडी गुल केली जाते. चेतन पाटीलच्या माध्यमातून एक मोठा झटका दिला जातोय. रेवनाथ वायले बॅक टू द पॅव्हिलियन. रेवनाथ बायले बाद झाल्यानंतर जल्लोष तुम्ही पाहू शकता. एका बाजूला असतील मांगरूळ संघाचे पाठीरेखे, तर दुसऱ्या बाजूला असतील शिरवली संघाचे पाठीरेखे. जल्लोष आणि जल्लोष होतोय. सामना थरार नाट्य तुम्ही पाहतात. बिग बॅट मॅच तुम्ही पाहतात. काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळते. कोण जिंकेल हा सामना, कोण ठरेल प्रथम क्रमांकाचा मानकरी, कोण ठरेल द्वितीय क्रमांकाचा मानकरी. सामना खूप मोठा तुम्ही एन्जॉय करतात. सर्वांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. निश्चित तुम्ही पाहतात पहिला फलंदाज बाद झालाय. इथे मात्र रेवनाथ बायले बाद झाला, ज्यांना 2 चौकार लागले आणि लगेच त्याला आपण मात्र तंबूचा रस्ता दाखवतोय गोलंदाज चेतन पाटील. पहिला ब्रेक तो निर्माण करतो चेतन पाटील आपल्या टीम साठी ओव्हर द विकेट. इथे मात्र आपण पाहतोय परेश चेंडूवरती आला होता. परेशनं सामना केला होता चेंडूचा मात्र खराब बॅकिंग मात्र चांगली दिली जाते. एक एक धाव तुम्हाला या सामन्यामध्ये खूप महत्वाचे असेल. एक एक धाव शिरवली संघासाठी तेवढीच महत्वाची असेल, एक एक धाव मांगरूळ संघासाठी तेवढीच महत्वाची असेल. सायकल वरती तुम्ही पाहतात इथे मात्र रेवनाथ परेश गायकर तुम्ही पाहता, ज्यांना 2 धाब्यानं आपला स्वतःचा अकाउंट ओपन केला. ज्या परेश आपण पाहतो, ज्या परेश गायकरला पूर्ण दिवस गाजवला आहे. सुरुवातीपासून आपण पाहिलं होतं, पहिल्या ते दुसऱ्या सामन्यापासून आपण पाहिलं होतं त्याच्या बॅटमध्ये आम्ही मोठे फटके पाहिले होते. आता या सामन्यामध्ये तशी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल का ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू, व्हेरी गुड बॉल. अप्रतिम चेंडूपैकी सुरेख कमबॅक दाखवतोय गोलंदाज चेतन पाटीलची मी प्रशंसा करेल, कारण 2 चौकार खर्च केल्यानंतर आपण पाहतोय रेवनाथ बायलेला बाद केल्यानंतर त्याच्यामध्ये आत्मविश्वास तुम्ही पाहू शकता किती वाढला गेलाय. आणि आपण पाहतोय शेवटचे 3 चेंडू त्याच्या माध्यमातून सुरेख फेकले गेले, कमबॅक दाखवले गेले आपल्या संघासाठी. संघाची टोटल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही पाहतात धावा एकवटल्या गेल्यात शिरवली टीम कडनं 13 धावा. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त झालं. पॉवर प्ले इथून समाप्त होताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 13 धावा. 13 धावा फलकावरती वन डाऊनचा फलंदाज आला होता परेश गायकर तुम्ही पाहताय. वन डाऊन साठी आला होता आणि परेशच्या माध्यमातून फक्त 2 धावा एकवटल्या गेल्यात. विशाल आणि परेश असे आपण पाहतो ही जोडी असेल मैदानावरती. आता इथून मात्र येणारा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती असेल यशवान. यशवान ज्यांना आपण पाहतो या स्पर्धेमधील पहिला मॅडम षटक फेकले होते कालच्या दिवसामध्ये, तोचा गोलंदाज तिरकीचा जादूगर तुम्ही पाहतात यशवान येतोय सेकंड ओव्हर मध्ये. 13 धावा फलकावरती गोलंदाज सज्ज होते यशवंत. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हा चेंडू यशवंत निश्चित तुम्ही पाहता मीडियम पेसर गोलंदाज तुम्ही पाहतात ओव्हर 1 पद्धतीने गोलंदाजी करतो मात्र तरी सुद्धा टप्पा पडल्यानंतर चेंडू बघा तुम्ही पाहतात किती बाउन्स होत आहे चेंडू बॅट मध्ये. अजिबात संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. राऊंड द विकेट. MR सर एंड कडे पुन्हा एकदा सज्ज यशवंत. इथे वारंवार मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र सक्सेसफुल ठरत नाहीये.
निश्चित तुम्ही पाहता क्रिकेटमध्ये आपल्याला समजूतदारी सुद्धा दाखवायला लागते. सिंगल डबलला सुद्धा मात्र सामना जिंकू शकतो. मात्र या ठिकाणी समजूतदारी दाखवत नाहीये. थोडीशी काय तर फलंदाज तुम्ही पाहतात निश्चित या ठिकाणी पाहायला मिळेल. परेश गायकर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले जातात यशवंतच्या माध्यमातून. क्या बात है लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी ज्याने आपण पाहतो या स्पर्धेमधील मॅडम ओव्हर फेकला होता त्याने आतापर्यंत सुरुवात चांगली केली आहे. 3 चेंडू सुरेख फेकल्यात. 3 चेंडू फक्त 1 धाव खर्च करत आहे. समीकरण तुम्ही पाहता इथे मात्र 4 षटकाचा सामना आणि फलकावरची टोटल इथे मात्र लगावली जाते 14 धावा. 15 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघा निश्चित तुम्ही पाहतात आतापर्यंत सामना बॅलन्स असेल. मात्र इथून जेवढे निर्धाव चेंडू फेकले जातील तेवढा सामना शिरवली टीम साठी कठीण बनत जाईल. मात्र इथून जेवढे मोठे फटके येतील तेवढा सामन्यामध्ये शिरकाव केला जाईल. शिरवली संघाच्या माध्यमातून सामना कोण जिंकेल. राऊंड द विकेट डबल फुटा चेंडू होता इथे मात्र ऑनराईटचा फटका तुम्ही पाहता. मिड विकेट टीचरला 1 धाव कंप्लीट. शतक वेगाने आले होते जज करतात उचलतील पेक्षी तोपर्यंत फक्त सिंगल आणि डबलला वापचाल करते. या षटकामध्ये तुम्ही पाहतात शिरवली संघ तुम्ही पाहतात या ठिकाणी धावांचा वेग वाढवावा लागेल. धावा बनवावे लागतील. क्रिकेट आम्ही नेहमी म्हणतो धावा बनत नाही तर धावा बनवाव्या लागतात. मात्र त्या धावा कोण बनवेल या शिरवली टीम साठी विशाल मात्रे निश्चित तुम्ही पाहतात परेश गायकर. राऊंड द विकेट इथे फुटता चेंडू होता लोवर फुटता चेंडू होता. शॉर्ट सिलेक्शन बरोबर नाहीये. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन ऑफराईचा फटका जेल सोडली जाते. आता दुसऱ्या एंडला चुकी दाखवली आहे विशाल मात्रेना. तू मेमे होत आहे. सहमत नाहीये कॉल नाहीये आणि त्याच्याच जोरावरती अजून एक फलंदाज इथे बाद केला जातोय. बांगरूळ संघाच्या माध्यमातून अजून एक झटका दिला जातोय शिरवली टीमला. विशाल मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा झटका लागतो. प्रमाणे विशाल मात्रे बाद झालाय. धावचिष्ट स्वरूपाने गडी बाद झालाय. इथे मात्र थोडासा बॅकफूट वरती जातोय हा शिरवली संघ तुम्ही पाहतात. कारण फलकावरची टोटल जशी तर तशी 16 धावा तुम्ही पाहतात. 16 धावा फलकावरती प्रशंसा करेल गोलंदाज यशवंतची. जर कालचा दिवस गाजवला होता आजचा दिवस सुद्धा वेगा पाण्याचा सामना सुद्धा गाजवत असताना गोलंदाज तुम्ही पाहतात. 5 चेंडू फेकलेत फक्त धावा खर्च करतोय 3 धावा. नवीन फलंदाज उल्हास मडवी. हा चेंडू इथे बघा सुरेख लाईन ठेवली जाते. टप्पा पडला तर ऑप्शनच्या निघून खूप वेगाने निघून जाते चेंडू. निर्धाव चेंडूचे सांगता अप्रतिम आणि अप्रतिम गोलंदाजी. ज्या प्रकारे मॅडम ओव्हर फेकला होता तशाच प्रकारची गोलंदाजी आजच्या मेगा फायनलमध्ये सुद्धा दाखवतोय गोलंदाज तुम्ही पाहता यशवंत. आणि इथे मात्र आपल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च करतोय 3 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा होत्या. पॉवर प्ले मध्ये 13 धावा होत्या आणि आता मात्र फक्त 3 धावा. एकूण धावा तुम्ही पाहता 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 16 धावा. थँक्यू सो मच डीजे. या ठिकाणी आपण पाहतो निश्चित तुम्ही 12 चेंडूचा खेळ समाप्त झाले जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 36 धावेची गरज. 12 चेंडू 36 धावा इथून मात्र बनतील का सामना खूप मोठा तुम्ही एन्जॉय करतात. गोलंदाज तिसऱ्या ओव्हर मध्ये शरदचा हा चेंडू बघा ऑन राईटचा फटका तुम्ही पाहता. लॉंगारीचा मनुष्य आले. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकाकी धावेसाठी झगडावं लागते मैदानाच्या आतमध्ये शिरवली टीमला आणि एक धाव वाचवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय बांगरूळ संघाच्या माध्यमातून. अजूनही सामना बॅलन्स असेल. येणारे चेंडू 11 जिंकण्यासाठी 34 धावेची गरज. सामना इथून मात्र रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल. सामना इथून आपण पाहतोय येणारे षटकार टोकले येणारे चौकार टोकले तर सामना पुन्हा एकदा रंगतदार ठरेल. असं काही इथे मात्र टॉपिक असेल. मात्र यावेळेस शतक जज करतात. पाहिले की तुला चेंडू होतोय शतकाच्या आवाकाच्या बाहेर. नशिबाचा चौकार येतोय शिरवली टीम साठी.
चौकार मिमनेकर धावा येत नव्हत्या आणि आता मात्र नशिबाचा चौकार येतोय. संघाची टोटल जाऊन पोहोचते 4 न पुढे सकते धावा 20 धावा फलकावरती. अजूनही समीकरण उरलंय. येणारे 10 चेंडू 30 धावेची गरज. 10 चेंडू 30 धावा इथून बनतील का? परेश मैदानावरती असेल तोपर्यंत अपेक्षा असतील आपण पाहतोय. आशा पल्लवीत असतील शिरवली संघाच्या समर्थकांच्या. 22 धावा आहेत धावफलकावरती बघा. हा चेंडू इथे मात्र फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून एक धाव पुढे सरकत धावफलकावरती धावा 23 धावा तुम्ही पाहतात. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. इथून मात्र एका बाजूला चांगला खेळ केला जातोय परेश गायकरच्या माध्यमातून. आता दुसऱ्या एंडला त्याला 7 धाबी लागेल. निश्चित तुम्ही पाहतात फलंदाज उल्हास वडबिला. उल्हासला सुद्धा चांगला खेळ करावा लागेल. दोन्ही फलंदाजामध्ये पार्टनरशिप करावी लागेल. 2 फलंदाजामध्ये भागीदारी करावी लागेल. राऊंड द विकेट. उलटा चेंडू होता त्याला चांगला फटका तुम्ही पाहतात. शतक जज करतात. एक धाव कंप्लीट. लंबा रिझन मध्ये चेंडू होतोय. सुनील चेंडूला उचलणार तोपर्यंत 2 धावा एक वडला जातील. आतापर्यंत आपण पाहतोय एक चौकार खर्च केल्यानंतर कमबॅक दाखवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज शरद भोईर तुम्ही पाहतात. डावकुऱ्याचा गोलंदाज तुम्ही पाहतात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा शरद सज्ज होतोय. हा चेंडू इथे मात्र बघा कव्हर ड्राईव्ह केल्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. इथून जेवढे निर्धाव चेंडू होतील तेवढा सामना मात्र खूप कठीण होत जाईल शिरवली संघाच्या माध्यमातून. आता इथून जेवढे निर्धाव चेंडू फेकले जातील तेवढं संजीवनीचा काम केलं जाईल आपण पाहतोय मांगरूळ संघाच्या माध्यमातून. 7 चेंडू 27 धावेची गरज. हा चेंडू पाहावा लागेल. इथे मात्र आपण पाहतोय पंच मनीष कुलकर्णीचा इशारा आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 7 चेंडू 26 धावेची गरज. 7 चेंडू 26 धावा. कोण जिंकेल हा सामना? 26 साखरा तुम्ही पाहतायत. घातक सुद्धा आणि 26 साखरा आपण पाहतोय शुभ सुद्धा आहे. काय याचं उत्तर तुम्हाला देईल मी? पुन्हा एकदा निर्धाव चेंडू तुम्ही पाहतात. अप्रतिम आणि अप्रतिम गोलंदाजी. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. आपल्यामध्ये असलेली अचूकता आणि बेरडता या मैदानावरती सिद्ध करतोय हा गोलंदाज शरद भोईर. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहतात फलकावरचे टोटल जशी तर तशी 26 धावा. विजयासाठी गरज असेल अजून तुम्ही पाहतात 26 धावेची गरज असेल. 26 साखरा शुभ सुद्धा आणि अशुभ सुद्धा असं मी काय म्हणलं होतं कारण 26-11 असा प्रकारे 26 साखराला मुंबईवरती हल्ला झाला होता. दहशतवादी हल्ला झाला होता. त्याच्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून ज्याला संबोधलं जातं तो आपला भारताचा 26 साखरा तुम्ही पाहतात या मैदानावरती या धावसंख्येवरती सुद्धा लगावला जातोय. मात्र कोण जिंकेल हा सामना? कोण ठरेल या स्पर्धेचा चॅम्पियन संघ? कोण ठरेल या स्पर्धेचा रनर अप संघ? 6 चेंडू 26 धावेची गरज. इथून मात्र मोठे फटके मारावे लागतील परेश गायकरला की जशा प्रकारे गोलंदाजी होते तशा प्रकारे गोलंदाजी करेल का येणारा गोलंदाज मनोज पाटील. मनोज पाटील येतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती. सेकंड मध्ये परेश गायकर असेल. 26 धावेची गरज. 6 चेंडू ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लोवर पुलचा सुद्धा अतिशय वेगाने फेकला गेला होता. चेंडू पॅडवरती आदळतोय. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाही आहे. टाळ्यांचा कडकडाट होतोय बघा तुम्ही पाहू शकता. प्रेक्षक वर्ग सामन्याला एन्जॉय करतात. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 26 धावेची गरज. 5 चेंडू 26 धावेची गरज. इथून तुम्ही पाहता सामना जिंकण्यासाठी फटके मोठे मारावे लागतील. येणारा फलंदाज तुम्ही पाहतात परेश गायकरला ओव्हर द विकेट. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा संपर्क चांगला नाही आहे. जेलची संधी नकारत नाहीये फलंदाज बाद. आता मात्र या फलंदाजाकडे आशा ठेवल्या गेल्या होत्या समर्थकांच्या शिरवली टीमच्या. त्या आशांना भंग करून फलंदाज आपल्या संघाला अर्ध्या पल्ल्यावरती मैदानातून सोडून येतोय. समीकरण मध्ये 4 चेंडू 26 धावेची गरज. डीजे थँक्यू सो मच. इथे मात्र 4 चेंडू 26 धावेची गरज. सामना इथून मात्र लांब होत चालला. आपण पाहतो या ठिकाणी मात्र उल्हासच्या बॅटमधून मोठा फटका येण्याचा प्रयत्न होता. सूरज चेंडूवरती आले होते. जज करत नाहीयेत. झेल जरी सोडला जातोय आणि आता मात्र सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवतोय हा मांगरोळ संघ तुम्ही पाहता. कारण गरज होती 26 धावेची 6 चेंडू मध्ये आणि आता धावा उरल्यात 25 धावा. 3 चेंडू 25 धावेची गरज. यस आपण पाहतो या ठिकाणी मात्र आत्मविश्वास गमावला खेळाडूंना शिरवली टीमच्या खेळाडूंना आणि पूर्णपणे सामन्यामध्ये पकड निर्माण ठेवली आहे मांगरोळ संघानं. डीजे
या प्रथम क्रमांकाच्या टॉपीवरती नाव कोरलं जाईल आता मात्र मांगरूळ संघाचा. कारण आपण पाहतो 2 चेंडू आणि 25 धाब्याची गरज. हा चेंडू इथे मात्र स्वर्णच्या दिशेने चेंडू होते. अजून एक फलंदाज बाद, पुन्हा एकदा फलंदाज बाद होते. फलंदाज तिथे थांबायचं पण शेवटचा चेंडू असेल. हॅट्रिक इथे संपादित करतो गोलंदाज तुम्ही बाद. मनोज पाटीलला 3 चेंडू आणि 3 फलंदाजांना इथे बाद केलाय. तर 1 चेंडू फेकायचा आहे. 1 चेंडू फेकल्यानंतर तुम्हाला जल्लोष पाहायला मिळेल. का जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल? कारण मांगरूळ संघाच्या पाठीराखे सुरुवातीपासून जल्लोष करत होते आणि आता मात्र त्याचा संघ तुम्हाला विजय होताना दिसेल. या स्पर्धेतील चॅम्पियन संघ होताना दिसेल मांगरूळ संघ. 1 चेंडू शिल्लक फक्त चॅम्पियन बनण्यापासून. सामना जिंकला इथे मात्र मांगरूळ संघाला. मांगरूळ संघ स्पर्धेतील चॅम्पियन संघ दिसत.